की लवकरच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं दर्शन घेण्याकरता देशाचे प्रधानमंत्री पण येतील आणि देशाच्या राष्ट्रपती पण येतील. आपल्याला कल्पना आहे, हे खरं म्हणजे एक प्रेरणा केंद्र आहे, हे ऊर्जा केंद्र आहे. आणि आताच शिंदे साहेबांनी सांगितलं कशा प्रकारे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्याची बागडोर सांभाळली. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, या गावामध्येच त्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी जन्मानंतर इथेच त्या वाढत असताना ज्यावेळेस एकदा मल्हारराव होळकर या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं ही लहानशी कन्या देवभक्त सुसंस्कृत अशा प्रकारची, आणि मल्हाररावांना वाटलं याच मुलीला माझी सून बनवलं पाहिजे. आणि मल्हाररावनी त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून दिलं